नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या संगणक या विषयाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपले हार्दिक स्वागत. या व्हिडिओमधून आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट चा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत संगणकामधील विविध सॉफ्टवेअरचा तुम्ही अभ्यास केला. प्रत्येक सॉफ्टवेअर हे वैशिष्ट्यपूर्ण असते, म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअरचा उपयोग हा वेगळ्या कामासाठी केला जातो. जसे शब्द व शब्दांवरील प्रक्रियेसाठी वर्ड, चित्र काढून रंगविण्यासाठी पेंट इत्यादी. सॉफ्टवेअर म्हणजे एक प्रकारचा प्रोग्रामच होय. आता प्रोग्राम म्हणजे काय हे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चित्रकलेच्या तासाला चित्र काढतात, त्यावेळेला ते चित्र काढण्यासाठी काही सूचना चित्रकलेचे शिक्षक देत असतात. म्हणजे ते चित्र काढण्यासाठी कागद कोणता वापरावा, त्यामध्ये काढणारी रेषा कशा पद्धतीची असावी, ते चित्र कोणत्या रंगामध्ये रंगवावे, यासारख्या विविध सूचना शिक्षक देत असतात. या सूचनांचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला तरच तुमचे चित्र सुंदर येऊ शकेल. अगदी याच पद्धतीने आपल्याला संगणकाकडून काम करून घेण्यासाठी संगणकाला एकापेक्षा जास्त कमांड द्याव्या लागतात आणि या कमांड्सचा एकत्रितरित्या असणारा संच म्हणजे प्रोग्राम होय. आणि ऍक्च्युअल प्रोग्राम लिहिणे म्हणजे प्रोग्रामिंग होय. तर हे प्रोग्रामिंग करण्यापूर्वी तो प्रोग्राम संगणकाद्वारे कसा सोडविला जाईल यासाठी 3 पायऱ्यांचा वापर केला जातो. पहिली पायरी आहे अल्गोरिदम, दुसरी पायरी आहे फ्लो चार्ट आणि तिसरी पायरी आहे ऍक्च्युअल प्रोग्राम लिहिणे म्हणजे प्रोग्रामिंग. पहिली पायरी म्हणजे अल्गोरिदम. आपण अल्गोरिदम पासून सुरुवात करूया. तर अल्गोरिदम म्हणजे काय ते जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर एखाद्या पदार्थाची रेसिपी बघतात. त्या रेसिपीमध्ये तो पदार्थ नेमका कसा करावा याच्या स्टेप बाय स्टेप कृती दिलेली असते आणि त्या सूचनांचा जर आपण योग्य रीतीने वापर केला तर तो पदार्थ आपल्याला खूप सहजरित्या करता येऊ शकतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्या भाषेत दिल्या जाणाऱ्या आज्ञांचा संच जो कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी वापरला जातो त्यास अल्गोरिदम असे म्हणतात. थोडक्यात अल्गोरिदम म्हणजे आपल्या भाषेत दिल्या जाणाऱ्या सूचनांचा संच होय. आता या अल्गोरिदमची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये बघूया. पहिले वैशिष्ट्य आहे इनपुट व आउटपुट. यामध्ये इनपुट म्हणून माहिती स्वीकारली जाते, तसेच आउटपुट म्हणून माहिती दिली सुद्धा जाते. तुम्हाला संगणकाचे काम कसे चालते ते माहीतच आहे. संगणक आपल्याकडून काहीतरी इनपुट घेतो आणि त्या इनपुटवर प्रक्रिया करून आउटपुट देतो. अगदी त्याच पद्धतीचे अल्गोरिदमचे हे वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य आहे अचूकता. अल्गोरिदम मधील प्रत्येक पायरी ही त्या समस्येचे स्पष्टीकरण देते, त्यामुळे आपल्याला प्रत्येक पायरी अचूकपणे सोडविता येते. पुढचे वैशिष्ट्य आहे ठराविकता. ठराविक आज्ञा राबवल्यानंतर अल्गोरिदमचा शेवट होतो. थोडक्यात
अल्गोरिदम हे कम्प्युटर प्रोग्रामिंग मधील एक आवश्यक भाग आहे. जर आपण अल्गोरिदम लिहिला तर आपल्याला प्रोग्राम लिहिणे खूपच सोपे जाते. आता अल्गोरिदम का लिहितात किंवा अल्गोरिदमचे काय फायदे आहेत ते बघूया. अगोदर सांगितल्याप्रमाणेच अल्गोरिदम हा आपण आपल्या भाषेत लिहितो, म्हणून प्रोग्राम समजण्यास सोपे जाते. प्रोग्रामचे लॉजिक देखील आपण खूप सहजरित्या समजावून घेऊ शकतो. अल्गोरिदम आपल्याला कोणत्याही संगणकीय भाषेसाठी वापरता येतो. अल्गोरिदम मध्ये आपण छोट्या छोट्या पायऱ्या वापरतो आणि त्या पायऱ्या आपल्याला समजतील अशा इंग्रजी भाषेत असल्यामुळे त्याचे आकलन करणे सोपे होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. ज्या ठिकाणी फायदा आला त्या ठिकाणी तोटा देखील आला. तर अल्गोरिदमचे काही तोटे देखील आहेत, तर ते बघूया. अल्गोरिदम लिहिताना आपला बराच वेळ खर्च होतो. तसेच मोठा प्रोग्राम लिहिताना तो अल्गोरिदम लिहिणे खूपच लांबलचक व किचकट होते. तसेच वारंवार द्याव्या लागणाऱ्या कमांड्स आणि त्यांचा क्रम दाखवणे देखील अवघड जाते. अल्गोरिदम मध्ये प्रोग्रामची किती माहिती टाकावी हे सुद्धा कधी कधी युजरला म्हणजे आपल्याला संभ्रमात टाकते. आतापर्यंत आपण अल्गोरिदम म्हणजे काय, अल्गोरिदमची वैशिष्ट्ये, अल्गोरिदमचे फायदे आणि अल्गोरिदमचे तोटे समजावून घेतले आहेत. आता नेमके अल्गोरिदम कसा लिहितात ते बघूया. या ठिकाणी मी दोन संख्यांची बेरीज करणे या प्रोग्रामसाठी आपल्याला अल्गोरिदम लिहायचा आहे. तर तो स्टेप वाईज कसा लिहितात ते बघूया. कुठलाही अल्गोरिदमची सुरुवात आणि शेवट हा स्टार्ट आणि स्टॉपने होतो. म्हणून पहिली स्टेप आहे स्टार्ट म्हणजे सुरुवात. आता आपल्याला दोन संख्यांची बेरीज करायची आहे, म्हणजे आपल्याला कम्प्युटरला दोन संख्या इनपुट म्हणून द्याव्या लागणार आहेत. तर पहिल्या संख्येला आपण A असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या संख्येला B हे नाव दिलेलं आहे. म्हणून आपली स्टेप 2 असणार आहे इनपुट व्हॅल्यू ऑफ A आणि स्टेप 3 असणार आहे इनपुट व्हॅल्यू ऑफ B. आता कम्प्युटरला दोन संख्या इनपुट म्हणून दिल्यानंतर त्या संख्येवर नेमकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया करायची आहे त्यासाठी आपल्याला सूत्र द्यावं लागणार आहे. म्हणून स्टेप 4 मध्ये लिहिले आहे C is equals to A plus B. उत्तरासाठी ह्या ठिकाणी मी C हे नाव दिलेले आहे. आता तयार झालेले उत्तर आपल्याला बघायचे आहे. त्यासाठी स्टेप 5 मध्ये लिहिले आहे डिस्प्ले आन्सर आणि आपला प्रोग्राम ह्या ठिकाणी संपणार आहे, म्हणून शेवटची स्टेप आहे स्टॉप. अशा पद्धतीने आपण दोन संख्यांची बेरीज करणे या प्रोग्रामसाठीचा अल्गोरिदम कसा लिहितात ते बघितले. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही प्रोग्राम तयार करण्यापूर्वी तो प्रोग्राम कसा सोडवला जाईल यासाठी आपल्याला 3 पायऱ्यांचा वापर करावा लागतो. पहिली पायरी होती अल्गोरिदम. त्या पायरीचा अभ्यास आपण केला आहेच. आता दुसरी पायरी आहे फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे काय? तर फ्लो चार्ट म्हणजे अल्गोरिदमचे आकृती किंवा चित्र स्वरूप होय, किंवा प्रोग्रामच्या लॉजिकचे वहन दर्शविणारी आकृती म्हणजे फ्लो चार्ट होय. थोडक्यात अल्गोरिदमचे चित्र स्वरूप म्हणजेच फ्लो चार्ट होय.
अल्गोरिदम प्रमाणेच फ्लो चार्टची देखील वैशिष्ट्ये आहेत. अल्गोरिदम प्रमाणेच फ्लो चार्ट हा कुठल्याही प्रोग्रामिंग भाषेकरिता समान असतो. प्रोग्राम मधील बदल फ्लोचार्ट वापरून सहज लक्षात येतात. शिवाय फ्लोचार्ट वरून आपणास आपल्या प्रोग्राम मधील चूक शोधणे सोपे होते. फ्लोचार्ट वरून आपल्याला इनपुट व्हेरिएबल्स, आउटपुट व्हेरिएबल्स, सूत्र, लॉजिकचा वापर आणि प्रोग्रामिंगचा फ्लो शोधणे सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता समजलेच असेल की फ्लो चार्ट म्हणजे अल्गोरिदमचे चित्रस्वरूप. त्यामुळे फ्लो चार्ट मध्ये काही चिन्हे आपल्याला वापरावी लागतात. प्रत्येक चिन्हाचा अर्थ काय आहे आणि प्रत्येक चिन्ह कशासाठी वापरले जाते ते बघूया. फ्लो चार्ट मध्ये स्टार्ट व स्टॉप दर्शविण्यासाठी अंडाकृती आकार म्हणजे ओव्हल आकार वापरला जातो. इनपुट आणि आउटपुट सारखे विधाने लिहिण्यासाठी पॅरॅलिलोग्रामचा वापर करतात. कुठलीही आकडेमोड किंवा प्रक्रिया करण्यासाठी रेक्टँगल म्हणजे आयताचा वापर केला जातो. निर्णय चिन्ह म्हणजे डिसिजन किंवा कंडिशन देण्यासाठी आपण डायमंड या चिन्हाचा वापर करतात. तसेच लॉजिकचे वहन हे बाणाने म्हणजे ॲरोने दर्शवले जाते. आपला फ्लोचार्ट जर एका कागदावर मावत नसेल तर आपल्याला कनेक्टर म्हणजे क्रमशः हे चिन्ह वापरावे लागते व तो फ्लोचार्ट नवीन पानावर पूर्ण करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला फ्लोचार्ट मध्ये वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करावा लागतो. आता आपण फ्लोचार्टचे फायदे बघूया. पहिला फायदा आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद. फ्लोचार्ट हे प्रोग्रामशी सुसंवाद साधण्याचे खूप चांगले साधन आहे. त्यानंतर चित्रमय प्रतिनिधित्व. फ्लोचार्ट हे चित्र स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला प्रोग्राम समजणे खूप सोपे जाते. तिसरा फायदा आहे डिबगिंगची सुविधा. डिबगिंग म्हणजे प्रोग्राम मधील चुका किंवा एरर शोधणे होय. फ्लोचार्ट मध्ये आपण प्रोग्राम मधील चुका व्यवस्थितपणे शोधून काढून टाकू शकतो. चौथा फायदा आहे समजण्यासाठी सोपे. फ्लोचार्ट हे प्रोग्राम समजण्यासाठी खूप उत्तम मार्ग आहे. प्रॉपर डॉक्युमेंटेशन करण्यासाठी फ्लोचार्ट हे खूपच चांगले माध्यम आहे. तसेच एखादा प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी फ्लोचार्टचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटे देखील असतात. तर आता आपण फ्लोचार्टचे काय तोटे आहेत ते बघूया. पहिला आहे वेळेचा अपव्यय. म्हणजे काय तर फ्लोचार्ट काढण्यासाठी आपला बराच वेळ खर्च होतो. तसेच योग्य त्या ठिकाणी योग्य त्या चिन्हांचा वापर करताना आपणास काळजी घ्यावी लागते. थोडक्यात आपल्याला ते चिन्ह कोणत्या प्रकारासाठी वापरायचे आहे ते लक्षात देखील ठेवावे लागते. तसेच आपण एखादे रिपीटेटिव्ह टास्क दाखवणे फ्लोचार्ट मध्ये थोडेसे अवघड जाते. तसेच प्रोग्रामची संपूर्ण माहिती आपण फ्लोचार्ट मध्ये दाखवू शकत नाही. मोठ्या प्रोग्रामसाठी फ्लोचार्ट काढणे
खूपच लांबलचक आणि किचकट होते. तसेच फ्लोचार्ट मध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो बदल करणे देखील खूप अवघड होते. आतापर्यंत आपण फ्लोचार्ट म्हणजे काय, फ्लोचार्टची वैशिष्ट्ये, फ्लोचार्टचे उपयोग आणि दुरुपयोग बघितले. तसेच फ्लोचार्टसाठी कोणती चिन्ह वापरतात यांचा देखील अभ्यास केला. आता आपण दोन संख्यांची बेरीज करणे या प्रोग्रामसाठीचा फ्लोचार्ट कसा काढतात ते बघूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फ्लोचार्टची सुरुवात स्टार्टने होते आणि शेवट हा स्टॉप किंवा एंडने होतो. स्टार्ट आणि एंड साठी ओव्हल शेप वापरला जातो, तो या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला इनपुट म्हणून पहिली संख्या द्यावी लागणार आहे. ती ह्या ठिकाणी मी फ्लोचार्ट मध्ये पॅरलेलोग्राम मध्ये दाखवलेली आहे, रीड ए. त्यानंतर आपल्याला दुसरी संख्या कम्प्युटरला इनपुट म्हणून द्यावी लागणार आहे, ती देखील मी पॅरलेलोग्राम मध्ये दाखवली आहे, रीड बी. दोन संख्या दिल्यानंतर त्या दोन संख्यांवर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करायची आहे यासाठी आपल्याला सूत्र द्यावे लागणार आहे आणि प्रोसेससाठी आपण रेक्टँगलचे चिन्ह वापरतो, म्हणून रेक्टँगल मध्ये मी सूत्र दिले आहे, सम इज इक्वल्स टू ए प्लस बी. प्रक्रिया झाल्यानंतर आलेले उत्तर आपल्याला बघायचे आहे, म्हणजेच प्रिंट करायचे आहे, म्हणून मी लिहिले आहे प्रिंट सम. आणि यानंतर आपला प्रोग्राम झालेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी शेवटी लिहिले आहे एंड. अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रोग्रामचा फ्लोचार्ट लिहू शकतो. फ्लोचार्टचे अजून एक उदाहरण बघूया. या ठिकाणी आपल्याला आपला प्रोग्राम आहे, चेकिंग टेम्परेचर इज बिलो और अबव फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे दिलेले टेम्परेचर हे फ्रीजिंग पॉइंटच्या खाली आहे की फ्रीजिंग पॉइंटच्या वर आहे ते आपल्याला शोधायचे आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे फ्लोचार्टची सुरुवात ही स्टार्टने होते आणि स्टार्टसाठी आपण ओव्हल शेप वापरतो, म्हणून मी सुरुवातीला स्टार्ट हे ओव्हल शेप मध्ये काढले आहे. त्यानंतर कम्प्युटरला आपल्याला इनपुट म्हणून टेम्परेचरची संख्या द्यावी लागणार आहे, ती मी पॅरलेलोग्राम मध्ये लिहिली आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक कंडिशन द्यावी लागणार आहे आणि कंडिशनसाठी आपण चिन्ह वापरतो डायमंडचे. आपली कंडिशन आहे की दिलेले टेम्परेचर हे लेस दॅन 32 आहे की नाही ते शोधायचे आहे. आता या ठिकाणी टेम्परेचर जर 32 पेक्षा कमी असेल तर येस आणि एस नंतर प्रिंट होईल की बिलो फ्रीजिंग, आणि जर याचे उत्तर नाही असे असेल तर नो च्या खाली लिहिले आहे प्रिंट अबव फ्रीजिंग. आणि दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन आपली ट्रू असणार आहे आणि कुठले तरी एक भाग प्रिंट होणार आहे आणि तो भाग प्रिंट झाल्यानंतर आपल्या प्रोग्रामचा शेवट होणार आहे. आणि शेवट करण्यासाठी पुन्हा आपण एंड लिहिले आहे आणि प्रोग्रामचे वहन हे वरून खाली अशा पद्धतीने झालेले दाखवलेले आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्टचा वापर कसा करतात ते बघितले. धन्यवाद.